सो गाईज नमस्कार, मी शौनक. झोपलेली वाटते. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहोत पुण्याला आणि साधारणपणे नॉनस्टॉप 3 तासाचा रन दाखवतोय विथ ट्रॅफिक ॲट घाट. मे बी 40-50 मिनिटाचा स्लो आहे तिकडे. तर आता वाजलेले आहेत 12:15 आणि आता आपण आहोत ठाणे घोडबंदर या रोडवर. सकाळी मस्त होता एकदम, रोड एकदम रिकामे होते, ट्रक्स अजिबात दिसले नाहीत. आणि आता हळूहळू ट्रक्स आता बाहेर पडतीलच, थोडाफार ट्रॅफिक लागेलच. आणि बघूया घाटात काय क्लायमेट आहे, कसं आहे, धुकं आहे नाही आहे, तसं सगळं कळेलच. चलो लेट्स गो. आम्ही आमची जर्नी या होपवर सुरू केली की ठीक आहे 40 मिनिटाचा एक्स्ट्रा ट्रॅफिक आहे ना, तर स्लो मुव्हिंग असेल आपण निघून जाऊ, एवढं काही टेन्शन नाही. या होपवर आम्ही आमची जर्नी सुरू केली, ती पुण्याच्या दिशेने. आता या व्हिडिओ जे मी शूट केलेत गोप्रोला, तिथे थोडंफार डिस्टर्बन्स असेल कारण तुम्ही माईक अटॅच केला होता, सो सॉरी फॉर दॅट. बट अधूनमधून मी असं येऊन तुमच्याशी मध्ये मध्ये नक्कीच गप्पा मारत राहीन कारण बरंच काही बोलायचं आहे. तर मग चला आता आपण जर्नी कंटिन्यू करूया. तर सरप्रायझिंगली घोडबंदर रोडवर ट्रॅफिक नव्हता. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे बऱ्यापैकी ओके होता. आयरोली व सरप्रायझिंगली पूर्ण रिकामं होतं कारण नॉर्मली आयरोलीला आम्हाला बरंचदा ट्रॅफिक लागतो, बट आयरोली खूप स्मूथ होतं. आणि सगळ्यात पहिलं ट्रॅफिक लागला आम्हाला तो रबाळे येथे. तिथे एक बस बंद पडली होती. तिथून पुढे निघालो आम्ही, तर मग तुर्भे व सरप्रायझिंगली पूर्ण क्लिअर. तुर्भेला अजिबात ट्रॅफिक नाही लागला. त्याच्या पुढे आम्ही जेव्हा नेरूळला आलो तिथे थोडासा ट्रॅफिक होता. त्याच्यापुढे जुईनगरच्या आसपासच्या एरियात तिथे ट्रॅफिक लागला. तर असे छोटे छोटे ट्रॅफिकमध्ये अडकत आम्ही येऊन पोचलो ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. सो फायनली मरत तडफडत का ट्रॅफिकमधनं आम्ही क्लिअर करत आलेलो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. आणि आता हा एक्सप्रेस हायवे माझ्या मते त्या घाटापर्यंत स्मूथ आहे. आणि मग घाट ॲज युजल भरलेला आहे. सकाळी आम्ही चेक केलं तेव्हा त्यांनी बऱ्याच लोकांनी पुअर विजन म्हणून रिपोर्ट केलेला आहे. तर बघूया पुअर विजन म्हणजे नक्की काय आहे. आणि आता फुल पावसाने जोर धरलेला आहे. मगाशी जवळपास अर्धा-पाऊण तास पाऊस पडतोच आहे. आणि थोडा गाडीवर स्पीड ठेवावा लागेल, कंट्रोल ठेवावा लागेल. बघू शकतात पुढे एकदम म्हणजे क्लिअर आहे, ते एकदम वेगळं दिसतंय. कॅमेराचं कसं दिसतं माहीत नाही. आणि मी एक्सपेक्ट केलं होतं ट्रक्स वगैरे नसतील, बट आहेत. एक्सप्रेस हायवेवर ना तुमच्या टायरचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात. जर तुम्ही भातांडचा टनेल सोडून बाहेर आलात तर तिकडे ते नवीन काम पॅचवर्क झालेलं होतं, तिकडे बघा तुमच्या टायरला एक वेगळाच आवाज येतो. आणि जे आता जो जुना पॅच झालेला आहे तिकडे एक वेगळा आवाज येतो. हे बघा तुम्ही नोटीस करा, तुम्हालाही जाणवेल. माझं क्षणभर वाटतं की अरे टायरमध्ये प्रॉब्लेम वगैरे आहे का, बट नाही. आणि काही ठिकाणी यू कॅन लिटरली फील की गाडी शेक होते. आणि हे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे एक्सप्रेस हायवेवर कधी काही ठिकाणाची गाडी शेक होते. बट तो जे काही काम झालेलं, जे काय मध्ये त्यांनी टप्प्याटप्प्यात कामं केली आहेत ना, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळं जाणवतंच. तर ना या स्पीड जो कॅमेरा आता समोर येतोय तिकडे आम्हाला फेब्रुवारीचा चलान जूनमध्ये आलेला. आणि अशा काही पद्धतीने वर्षाने तो बेल्ट धरला होता, घातलेला होता, पण तो धरला होता. पण आम्ही प्रूव्ह आता नाही करू शकत की ॲक्च्युली सीट बेल्ट होता कारण फोटो तसा आलेला आहे. आणि फोटो इतका पॉवरफुल आहे की लिटरली तुमच्या गाडीचे नेमप्लेट, तुम्ही काय कपडे घातलेले आहेत, त्याच्यावरचं प्रिंट काय आहे, इतका क्लिअर येत होतो. तर बी व्हेरी केअरफुल. फक्त स्पीडिंगसाठी नाही आहे तर सीट बेल्टसाठी वगैरे पण ती लोक तुम्हाला हे करतात, टॅग करतात. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा रन आमचा खालापूरपर्यंत खूप छान होता. इट वॉज रिअली गुड. अजिबात त्रास नाही झाला. पाऊस धुवाधार होता त्यामुळे गाडी व्यवस्थित चालवत होतो. ऑब्व्हियसली तिकडे स्पीड कॅमेराज आहेत हे पण माहिती आहे, त्यामुळे आम्ही स्पीडही कंट्रोल होता. आणि खरी मजा सुरू झाली ती या फूड मॉलला आल्यानंतर. 26 जानेसारखाच
हेवी ट्रॅफिक किंवा पार्किंग प्रॉब्लेम्स मी म्हणेन हे आम्हाला त्या फूड मॉलवर परत दिसले. आणि तेव्हा देखील गुगल मला दाखवत होतं की 40 ते 45 मिनटाचा ॲड ऑन ट्रॅफिक आहे त्या घाटामध्ये. म्हणजे 2.25 तास तुम्हाला जायला लागत असतील तर अजून 40 मिनटं वरचे एक्स्ट्रा ट्रॅफिक आहे. सो फायनली आता आम्ही फूड मॉलला आलेलो आहोत. तिकडे त्या साईडला फूड मॉल आहे. आणि जसा 26 जूनला लास्ट इयर आम्हाला ट्रॅफिक लागलेला आहे बघा, आत्ताही तोच प्रकार आहे. पार्किंगची मारामारी आहे. सो पार्किंगची बोंब आहे, अजिबात जागा नाही आहे पार्किंगला. तर लास्ट टाईम पण आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि यावेळेला एक्सपेक्टेड होतं. आणि मजबूत ट्रॅफिक आहे इथे आणि घाटात तर फुल लाल पॅच आहे, त्यामुळे बोंबलतच जायचं आहे आम्हाला. तर बघा हे चाललेत आता घाटात, हे साहेब चाललेत घाटात स्लोली चढायला. चला, पाऊस सुरू झालेला आहे आणि मला रोड क्रॉस करायचा आहे. आता मी कैलास सरोवरमध्ये आलेलो आहोत आणि माझा बटर साधा आलेला आहे. ही एवढी कोण चटणी देतं? सांबार एवढी चटणी दिलेली आहे त्यांनी. हा बघा, हा सांबार आहे, ही चटणी आहे, बटर साधा आहे. हे बघा, अरे एवढाच आम्ही सांबार पितो. तर फायनली आमचं तिकडे कैलास सरोवरमध्ये थोडंफार खाणं झालेलं आहे. डोसे वगैरेच घेतलेले, लाईटच ठेवलं आहे. नूडल्स, डोसे वगैरे असंच आयटम ठेवलं, साबुदाणा वडा, ते सगळं खाल्लं. आणि आता मी निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने. घाट पूर्णपणे लाल आहे आणि जवळपास अर्धा पाऊण तासाचा तरी तो पॅच रेड आहे. आणि गुड न्यूज, प्लस 57 मिनिट्स. व्हेरी गुड, प्लस 57 मिनिट्स. अजून काय पाहिजे लाईफमध्ये? चला बघूया आता काय एवढं प्लस 57 मिनिट्स इतकं काय होतं आहे. आणि इकडे मला सगळे डाव्या तर ट्रक्स तरी थांबवलेले दिसत आहेत. पण मग प्लस 57 मिनिट्स कोणामुळे होतं आहे? आधीचा जो फुटेज होता दॅट वॉज द लास्ट फुटेज जिथपर्यंत मी गोप्रोने शूट करू शकलो. कारण त्याच्यानंतर गाडी स्टँड स्टिलच झाली माझी, कुठेच मूव्ह होत नव्हती. म्हणजे जो घाट आम्हाला दाखवत होता 40 ते 45 मिनटाचा ट्रॅफिक आहे, मी जवळपास 1.5 ते 2.25 तास त्या 1.5 किलोमीटरचा पॅच क्लिअर करायलाच लागला. म्हणजे मला जी पहिला ट्रॅफिक जिकडे हिट झालं माझ्यासाठी, मिसिंग लेन सुरू व्हायच्या आधी, म्हणजे तो जो रोड स्प्लिट होतो घाटात की एक एक ॲक्च्युअल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि एक मिसिंग लिंक स्प्लिट होतो, त्याच्या अर्धा किलोमीटर आधी मला ट्रॅफिक लागला. तिथून मला 40 ते 45 मिनटंच दाखवत होता. मिसिंग लिंकचा तो स्प्लिट पास करून थोडं पुढे गेलो तेव्हाही मला तेवढाच दाखवत होता. आणि तेव्हा पिरियड दरम्यानच जवळपास 1.5 किलोमीटरचा पॅचच्या दरम्यानच मला 1.5-2 तास लागले. तर कॅन यू इमॅजिन, गुगलवर येणारा जो टाईम होता तो पूर्ण चुकीचा होता. आणि तुम्ही इकडचा ट्रॅफिक बघा ना, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की पब्लिक गाडीच्या बाहेर यायला लागली होती. याच्यानंतर गाडी जी काय बंद पडत होती लोकांची, कारण आपण न्यूजमध्ये पण बघितलं असेल की बऱ्याच लोकांच्या गाड्या बंद पडत होत्या. तर आमच्या इथेच पहिलीच गाडी जी बंद पडलेली दिसली ती एक छोटी इकॉनॉमिकल गाडीच होती. त्याच्या पुढे गेलो तर राईट साईडला मला बऱ्याचशा गाड्या उभ्या दिसल्या आणि बऱ्याच लोकांनी त्यांचे बॉनेट्स ओपन करून ठेवले होते. आणि त्यामुळे तर कळत होतं की यार एक गाड्या गरम होत आहेत. आणि हे बघता बघताच माझ्या गाडीने इंडिकेटर द्यायला सुरुवात केली आणि मी म्हटलं अरे बापरे, आता माझी पण गाडी गेली वाटतं, गरम झाली. गाडी कशी तरी साईडला घेतली. तो इंडिकेटर काय ते समजत नव्हतं मला, कारण ते फर्स्ट टाईम पॉपअप झालं होता आणि तिथे नेटवर्कचा इश्यू खूप होता. तर कसं तरी नेटवर्क मिळालं आणि मी तो इंडिकेटर जेव्हा ते डिस्क्रिप्शन रीड केलं तेव्हा मला कळलं की हा जो इंडिकेटर आहे, दिस इज नॉट फॉर युअर इंजिन बट दिस इज की तुमचा जो गिअर बॉक्स आहे तिथे प्रॉब्लेम आहे. आणि गिअर बॉक्स म्हणजे मे बी तुमचे जो क्लच पॅड्स आहेत त्याच्याशी कनेक्टेड असतात आणि असा तो प्रॉब्लेम झालेला आहे काहीतरी. तर आम्ही गाडी थांबवली. एक 15-20 मिनटानंतर मी परत स्टार्ट करून बघितलं, तो परत इंडिकेटर सुरू होता. तो पाऊस नव्हता लकीली, तर मी ठरवलं की इट्स ओके, आपण थांबूया इकडे थोड्या वेळ आणि नंतर बघूया काय होतं आहे. आणि मित्रांनो, आम्ही तिथे गाडी थांबवली आणि त्याच्यानंतर तो हेवी लोड चालू झाला. तर हा असा तो हेवी लोड सगळा सुरू होता कंटिन्युअस. हा ट्रॅफिक बघा,
हे कधीपासून लोक अडकलेले असतील काही माहीत नाही आहे. आणि बघा इकडे साईडला तर सगळ्या अशा गाड्या उभ्या झालेल्या आहेत. हे बघा, माझ्याबरोबर तिथे अनेक गाड्या उभ्या होत्या. ह्या त्या गाड्या होत्या ज्यांचे इंजिन्स गरम होऊन त्या गाड्या चढत नव्हत्या घाटात. आणि अनेक गाड्या आम्हाला युटर्न बघताना बघून त्या अनेक गाड्यांनी युटर्नवरून परत मुंबईकडचा रस्ता धरला. आणि हे सगळं आपण त्या न्यूज चॅनलवर पण बघितलं आहे. तर बेसिकली हा का प्रॉब्लेम होता? हे प्रॉब्लेम झाला कारण तुम्ही हेवी लोड सोडलात. हेवी लोड थांबवायचं होतं ना. इट्स अ लॉंग वीकेंड. तुम्ही पब्लिक बाहेर जाणारे माहिती आहे तर तुम्ही हेवी लोड इधर पूर्णपणे थांबवायला हवा होता किंवा टप्प्याटप्प्याने सोडायला हवा होता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एका टप्प्यामध्ये इतका हेवी लोड क्लिअर करतायत, सो यू नीड टू मेक शुअर की हा हेवी लोड जोपर्यंत घाट पूर्णपणे क्रॉस करून पुढे जात नाही दुसरा लोड नाही गेला पाहिजे. तुम्ही अंदाधुंद सोडत बसलात हेवी लोड आणि त्यातून 2 लेन्स धरत होते. आणि त्या हेवी लोडची कंडिशन पण इतकी घाणेरडी होती की ते चढतच नव्हते घाट. आणि लेन डिसिप्लिन नाही, त्यामुळे प्रत्येक लेनमध्ये एक हेवी लोड ट्रॅफिक धरून ठेवत होता. जर नॉर्मली पब्लिक 4 व्हीलर्स घेऊन निघाले असते तर एवढा रस्ता झाला जितका हेवी लोड ट्रॅफिक ब्लॉक करतो. आम्ही तिकडे जवळपास सव्वा तास अजून थांबलो. गाडी जरा नॉर्मल झाल्यावर बघितलं तर इंडिकेटर येत नव्हता, बट जो ट्रॅफिक होता तो कमी होत नव्हता. आणि आता 45 मिनटाचा जवळपास तास ते सव्वा तासाचा ट्रॅफिक दिसायला लागला होता. आमच्याबरोबरच्या बऱ्याच लोकांनी गाड्या फिरून पुन्हा मुंबईच्या दिशेने नेल्या. आणि आम्ही म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आता काही जाण्यात पॉईंट नाही आहे तर आपण जाऊया फूड मॉलवर परत रिटर्नच्या आणि तिकडे थांबूया. तिकडे थांबलो आम्ही. मग आम्ही असा एक कॉल घेतला की आपण जरा इथे आलोच आहोत आणि जस्ट हाफ वे आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे फक्त, तर बघूया ट्रॅफिक कमी होतो आहे का. तो गुगल वॉज प्लेईंग विथ दॅट एक्स्ट्रा ट्रॅफिक का पार्ट. म्हणजे 45 मिनिट्स टू 25 मिनिट्स हे सारखं फ्लक्च्युएट होत होतं. कधी 45 मिनिट्स दाखवायचं एक्स्ट्रा डिले, कधी 25 मिनिट्स दाखवायचा. फायनली 7:30ला आम्ही कॉल घेतला की जाऊ दे, आता आपण परत जाऊया आणि आपली ही जर्नी जी आहे ती सॅटर्डेला फ्रेश स्टार्ट करूया. प्लस गाडीचं काय झालं प्रॉब्लेम, घाटात नाही चढली, बंद पडली तर खूप प्रॉब्लेम होईल. कारण माझे आईबाबा पण होते आणि अंधार ऑलमोस्ट पडला होता, त्यामुळे रिस्क घेण्यात काहीच पॉईंट नव्हता. जेव्हा आम्ही परत घरी आलो आणि जेव्हा न्यूज चॅनल बघितले फेसबुकवर किंवा ह्याच्यावर जे स्टोरीज येतात न्यूज चॅनल्सच्या, जे पोस्ट असतात ते जिथे बघितले तेव्हा कळलं की नुसताच एक्सप्रेस हायवे नाही तर ओल्ड मुंबई पुणे पण जॅम होता. आणि तिथेसुद्धा लोकांच्या इतक्या गाड्या बंद पडलेल्या, म्हणजे इकॉनॉमिकल तर सोडा, हाय एंड SUVs पण बंद पडल्या होत्या. तर तुम्ही इमॅजिन करू शकतात की केवढा ट्रॅफिक होता. आणि हे माहिती होतं की पब्लिक येणार, असं नाही की दर लॉंग विकेंड्सला असं कधीच झालं नाही आणि हे अचानक झालं नाही. हे प्रत्येक विकेंडला होतं. लॉंग विकेंड्स असले की पब्लिक बाहेर पडतेच पडते, सुट्ट्यांचा टाईम असला की पब्लिक बाहेर पडतेच पडते. आणि 15 ऑगस्टला जे बघितलं ही तर फक्त एक झलक होती. मित्रांनो, पुढच्या आठवड्यात गणपती येत आहेत, तेव्हा किती लोक आपल्या गावी जाणारे असतील, फॉरगेट कोकणच अलोन, कोल्हापूरला जाणारे असतील, सांगलीला जाणार असतील, पुण्याला जाणार असतील, सोलापूरला जाणार असतील, आपल्या गावात लोक निघून जाणार तर विचार करतात केवढा ट्रॅफिक होऊ शकतो आणि ह्याच्यावर काय कंट्रोल करणार आहात तुम्ही. तेव्हाही म्हणाल का पावसाळी बेडकं बाहेर पडली, हे जे खालती कमेंट्स करतात, नाही ना. तर बेसिकली तिथे स्ट्रॅटेजी नव्हती, काही प्लॅनिंग नव्हतं, नुसता हेवी लोड सोडून दिलेला आणि तो घाटात गेल्यानंतर हे ट्रक चढत नाहीत, त्याच्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम झाला. म्हणून त्यामुळेच फक्त ट्रॅफिक वाढला. जर तुम्ही 2-2 लेनमधनं हेवी कंटेनर्स ढकलतायत आणि एकाच लेनमधनं फक्त 4 व्हीलर्स जात आहेत तर कसं होऊ शक्य आहे ते, कशा कार्स ते जातील पुढे. तर हे सगळं त्या दिवशी घडलं आमच्या बाबतीत. वेल, नेक्स्ट डे गेलो आम्ही, तिकडे थांबलो, सगळ्या रिलेटिव्सना भेटलो, एन्जॉय केलो, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट तो जो त्रास झाला तो खूप भयानक होता त्या दिवशी. त्या दिवशी ना तिकडे एक शाळेची बस होती. त्या बसमध्ये कमीत कमी एक 15-20 पोरं असतील, हार्डली 3री-4थीतली वगैरे असतील, त्यांच्या टीचर्स होत्या आणि सगळ्यांना असे ट्रेडिशनल अटायर घालून बसलेले होते. म्हणजे ते मे बी शाळेतून इंडिपेंडन्स डेचं फंक्शन अटेंड करून ते घरी जात असतील, मे बी या साईडने त्या साईडला जाणारे असतील. त्याच्याविषयी मला एवढी माहिती नाही, बट स्कूलचं नाव होतं, ती मुलं होती आतमध्ये, सगळे बिचारे विंडोच्या बाहेर बघत होते ट्रॅफिककडे. विचार करा त्यांची काय चुकी होती. ते तर तिकडे फक्त शाळेत गेले असतील इंडिपेंडन्स डेसाठी, तो त्यांचा येण्याजाण्याचा रोजचा रस्ता असेल, मे बी या इथून त्या गावात जाणारे असतील जे एक्सप्रेस हायवेचा वापर करतात, त्यांची काय चुकी होती. हे पण अडकले ना. आणि ते हेवी लोडमुळेच सगळं झालं. जर तुम्ही वेळीच प्लॅनिंग केलं असतं, हेवी लोडला प्रॉपर मॅनेज करायचं, तर नंतर हा लोड तुमच्यावर नसता पडला ना. कारण नंतर पुढे चालू होतं, बहुतेक लोकांना बायपास डायव्हर्जन्स देत होते, डायव्हर्जन करून लोक दुसऱ्या साईडनी म्हणजे गाड्या काढून मग तो घाट क्रॉस करत होते. बट इकडे तुम्ही प्रॉपर
मॅनेजमेंट करू शकले नाही, त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोघांवर ताण पडत होता आणि तुमच्यावरही तो ताण पडल्यानंतर तुम्हाला सगळा ट्रॅफिक मॅनेज करावा लागला. हे जर हेवी लोड तुम्ही आधीच थांबवलं असतात की पुढे या वेळेपर्यंत हेवी लोड आम्ही जाऊ देणार नाही आणि हे जर आव्हान पब्लिकला केलं असतं की ट्रॅव्हल करायचं तर या टाईममध्येच ट्रॅव्हल करा, तर बहुतेक बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. मुंबई पुणे ओल्ड हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे याच्यावर एवढं ट्रॅफिक नसतं झालं, ते लोकांचं एवढं नुकसान नसतं झालं. गणपतीत तर पब्लिक जाणारच गावाला, तर बघा त्याच्यासाठी काहीतरी अरेंजमेंट्स करा चांगले. या वेळेला येता जाता दोन्ही वेळेला इतके ॲक्सिडेंट्स बघितले. एक तर ट्रकचा ॲक्सिडेंट झाला की तो पूर्णच रोडचीच ती लोकं वाट लावून टाकतात, कारण तेवढा तो ॲक्सिडेंट बेकार असतो कधी कधी की तो जॅम लावतो आणि तो भयानक जॅम लागतो. त्याच्या व्यतिरिक्त कामशेतच्या बोगद्यात येताना तो मला शूट नाही करता आला बिकॉज मी एकदम एक्स्ट्रीम राईट लेनमध्ये आमची गाडी होती. तर कामशेतच्या बोगद्यात एक पूर्ण टेम्पो पलटी मारून पडला होता आणि एक ॲम्ब्युलन्स उभी होती पुढे. आय थिंक सो सिव्हिअर असेल, कारण ॲम्ब्युलन्स बोलावी लागेल इथपर्यंत तो घाण झाला होता. आणि जस्ट एक्सप्रेस हायवे संपायच्या आधी, म्हणजे टुवर्ड्स मुंबई साईडला एक्सप्रेस हायवे संपायच्या आधी एक गाडी अख्खीच्या अख्खी बसच्या आत घुसली होती. आता आय डोंट नो तो कसा ॲक्सिडेंट झाला, बट रेकलेस ड्रायव्हिंगला तरी आता थांबवा. आय डोंट त्याच्यात कितपत मेजर ॲक्सिडेंट होता, तो कोण त्याच्यात गेलं दगावलं नाही किंवा तो ड्रायव्हर एकटाच होता काही माहीत नाही. बट तो गाडीची जो साईड पॅसेंजरची सीट असेल ती पूर्ण बसच्या खालती गेली होती अशी, म्हणजे विचार करा कितका घाणेरडा इम्पॅक्ट असेल. तर या पण काही गोष्टी ज्या कॉन्ट्रीब्यूट करतात ट्रॅफिक होण्यासाठी, तर कृपया करून या सगळ्या गोष्टींचा विचार करा. ॲटलिस्ट ड्रायव्हर तुम्ही लोकांना फोन बिनवर बोलत बसू नका, पाऊस जास्त जोरात असेल तर गाड्या पळवू नका, थोडंसं कंट्रोल ठेवा. तुम्हाला अगदीच जर फोनवर इमर्जन्सी आहे तर कुठेतरी साईडला जागा बघा, फूड मॉल्सला जाऊन थांबवा, अशा ठिकाणी थांबा की जिथे तुम्हाला त्रास होणार नाही. कारण ओव्हरटेकिंग करताना मागे पुढे कोणी बघत नाही, ती लोक इमर्जन्सी लेनमधनं पण ओव्हरटेक होते. तर त्यामुळे तुम्हाला काहीतरी सॉल्युशन काढावं लागेल की फोनवर बोलायची गरजच नाही आहे गाडी चालवताना. तर हे काही ॲक्सिडेंट्स बघितले तर त्याच्यामुळे पण ट्रॅफिक होत होता. तर ही सगळी कारणं आहेत आणि मेजर म्हणजे पुअर प्लॅनिंग त्या दिवशी लोड सोडण्याचा. तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्याकडनं बोलण्यात काही जास्त झालं असेल तर प्लीज मला माफ करा, बट गाईज प्लीज फोकस करा. जे कोण ऑथॉरिटीज आहेत प्लीज या गोष्टीचा विचार करा. हेवी लोड कसा मॅनेज करायचा ह्याचा विचार करा. आणि पुढच्या वेळेला जेव्हा कोणते लॉंग विकेंड्स असतील किंवा सण असतील त्यावेळेला प्लीज हेवी लोड सोडू नका. इतकंच बोलून मी थांबवतो. बाय बाय.